नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता? आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. काय म्हणतो क्वेश्चन पहा. अ 3 पॉईंट स्टार्टर इज सुटेबल फॉर काय 3 पॉईंट स्टार्टर खालीलपैकी कोणासाठी योग्य आहे? आपण डीसी मोटरमध्ये आपले मुख्य स्टार्टरचे प्रकार किती? 3 आहेत. कोणतं आपलं 2 पॉईंट असेल, 2 पॉईंट स्टार्टर शॉर्टमध्ये येतो 2 पॉईंट स्टार्टर आपलं, परत 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर असे मुख्य 3 प्रकारचे स्टार्टर आहेत. 2 पॉईंट स्टार्टरचा यूज कुठे केला जातो? तर 2 पॉईंट स्टार्टरचा उपयोग आपण डीसी सिरीज मोटर डीसी सिरीज मोटरमध्ये 2 पॉईंट स्टार्टरचा यूज केला जातो. आणि 3 पॉईंट स्टार्टरचा यूज कुठे केला जातो? डीसी शंट मोटर किंवा डीसी कंपाऊंड मोटरला सुद्धा आपण 3 पॉईंट स्टार्टरचा उपयोग करू शकतो. 4 पॉईंट स्टार्टरचा उपयोग आपण कंपाऊंड मोटरमध्ये करतो. आपल्याला काय विचारलं मग? 3 पॉईंट स्टार्टर खालीलपैकी कोणासाठी योग्य आहे? तर तो शंट आणि कंपाऊंड मोटरसाठी काय आहे? तो वापरला जातो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर कुठे दिसतंय? शंट अँड ऑप्शन नंबर 3 मध्ये पहा. काय ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 3 शंट अँड कंपाऊंड मोटर. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. क्वेश्चन नंबर 12. द स्पीड ऑफ सिरीज वाऊंड डीसी मोटर काय डीसी सिरीज वाऊंड मोटरची गती कशी काय विचारलं पहा. नुसतं काय म्हणले? डीसी सिरीज वाऊंड मोटरची गती. ऑप्शन 1 पहा. कॅन बी कंट्रोलेड बाय शंट फील्ड रेग्युलेटर, म्हणजे शंट फील्ड रेग्युलेटरद्वारे आपण नियंत्रित करू शकतो का? ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 2 पहा. कॅन नॉट बी कंट्रोलेड बाय डायव्हर्टर, काय डायव्हर्टरद्वारे नियंत्रित नाही करू शकत. काय डीसी काय आपल्याला डीसी मोटरची जी स्पीड आहे, काय जी गती आहे ती कॅन नॉट म्हणलं. इथं आपण डायव्हर्टरने त्याची गती नियंत्रित करू शकतो, पण इथं काय म्हणलंय? कॅन नॉट म्हणलंय. कॅन नॉट म्हणजे हे होणार का? ऑप्शन नंबर 2 पे होणार. ऑप्शन 3 पहा. इन्क्रीज ॲज फ्लक्स अँड डिक्रीज, काय फ्लक्स कमी झाले की स्पीड वाढते म्हणले. इन्क्रीज ॲज फ्लक्स डिक्रीज आपल्याला माहीत असेल काय फ्लक्स कमी झाले की स्पीड वाढते. आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असेल काय एन इज इक्वल टू ई बी, म्हणजे काय आपलं बॅक ईएमएफ डिवायडेड बाय फ्लक्स. इथे काय म्हणलं? फ्लक्स कमी झाल्या फ्लक्स कमी झाले की स्पीड काय वाढणार. कारण की का हे फ्लक्स आणि स्पीड हे कसे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, हे कसे व्यस्त प्रमाणात आहेत. मग काय होईल? काय म्हणले? फ्लक्स काय झालं? डिक्रीज झाल्यात, फ्लक्स कमी झाल्यात, काय होईल? स्पीड वाढेल. हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 आपलं राईट आन्सर राहील. काय ऑप्शन नंबर 3 आपला राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय म्हणतोय पहा. द टाईप ऑफ मोटर जनरली यूज इन द ट्रान्सपोर्ट व्हेकल्स इज, वाहतूक वाहनामध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या मोटरचा प्रकार. काय वाहतूक वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या मोटरचा प्रकार विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे डीसी शंट मोटर कुठं आपण यूज करतो? आपल्या सर्वांना माहिती आहे डीसी शंट मोटर आपण लाईट लोडसाठी, कोणत्या लाईट लोडसाठी आपण काय करतो? डीसी शंट मोटरचा यूज करतो. लाईट लोड म्हणजे आपले कमी लोडसाठी आपण डीसी शंट मोटरचा यूज करतो. आणि वाहतूक वाहनामध्ये सामान्यतः लोड कसा असतो? तो हेवी लोड असतो. कसा? वाहतूक वाहनामध्ये हेवी लोड असतो. हेवी लोडसाठी आपण कोणती मोटर यूज करतो? आपल्या सर्वांना माहीत असेल हेवी लोडसाठी आपण डीसी सिरीज मोटरचा यूज करतो. डीसी सिरीज मोटरचा यूज कुठे केला जातो? आपण जसे की आपली क्रेन असेल, हॉइस्ट असेल, ट्रेन असेल, याच्यामध्ये आपण डीसी सिरीज मोटरचा यूज केला जातो. डीसी सिरीज मोटर काय ॲज अ बूस्टर म्हणून ते हेवी लोडसाठी काय केली जाते? वापरली जाते. ज्या ठिकाणी उच्च टॉर्कची आवश्यकता असते अशा ठिकाणी कोणत्या डीसी सिरीज मोटरला काय दिले? प्राधान्य दिले जाते. आपल्याला उच्च टॉर्कची आवश्यकता कुठं असते? जसे की आपलं क्रेन झालं, हॉइस्ट झालं, परत वाहतूक वाहनामध्ये सुद्धा आपल्याला हेवी लोड असतो वाहतूक वाहनामध्ये. त्यामुळे याची राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 2 राहील. डीसी सिरीज मोटर. डीसी शंट मोटर कुठे यूज केली जाते? लाईट लोड म्हणजे कमी लोडसाठी. जसे उदाहरण सांगायचं झाले बॅटरी चार्जिंगसाठी आपण डीसी शंट मोटरला प्राधान्य देतो. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलाय? काय म्हणतो क्वेश्चन पहा. खालीलपैकी कशामध्ये युनिव्हर्सल मोटर वापरत नाहीत? खालीलपैकी युनिव्हर्सल मोटर वापरत नाहीत विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल ड्रिलिंग मशीनमध्ये आपण युनिव्हर्सल मोटर वापरतो. परत मिक्सरमध्ये सुद्धा काय युनिव्हर्सल मोटर वापरतो. सिलाई मशीनमध्ये सुद्धा आपण युनिव्हर्सल मोटर वापरतो. युनिव्हर्सल मोटर ही AC आणि DC या दोन्ही सप्लायवरती काय करते? ती कार्य करते युनिव्हर्सल मोटर. पण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण काय करत नाहीत? युनिव्हर्सल मोटर वापरत नाहीत. मग आपल्याला तेच विचारलं युनिव्हर्सल मोटर कुठे वापरत नाहीत विचारलेलं आहे.
तर आपण युनिव्हर्सल मोटर कुठं वापरत नाहीत, आपण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरत नाही. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणती मोटर वापरली जाते आपल्याला सर्वांना माहीत असेल, तिथं रिलक्टन्स मोटर किंवा हिस्टेरिसिस मोटर आपण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरली जाते. कोणत्या रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये रिलक्टन्स मोटर किंवा हिस्टेरिसिस मोटरचा यूज केला जातो. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. आय होप हा क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, फॉर विच ऑफ द फॉलोइंग सिंगल फेज इंडक्शन मोटर इज द ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर हाय. काय खालीलपैकी कोणत्या सिंगल फेज इंडक्शन मोटरचा कोणत्या सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये अधिक ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर असेल. पॉवर फॅक्टर सर्वात जास्त कोणाचा असेल आपल्याला माहीत असेल. खालीलपैकी मोटर आपल्याला कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर माहीत असेल. या मोटरचा ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर कसा असतो, जास्त असतो. कशासाठी ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर कसा असतो, जास्त असतो, कारण की याच्यामध्ये काय 2 कॅपॅसिटर वापरले जातात. एक कॅपॅसिटर काय मोटर सुरू करण्यासाठी वापरला जातो आणि दुसरा कॅपॅसिटर कायसाठी, तर दुसरा कॅपॅसिटर हा पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी काय केला जातो, वापरला जातो. म्हणून आपल्याला काय विचारले, सर्वात जास्त ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर कुणाचा असेल, तर ऑप्शन नंबर 4 कोणाचा, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरचा. कुणाचा, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरचा याचा सर्वात जास्त पॉवर फॅक्टर असेल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, काय विचारलंय, इन अ सिलिंग फॅन कॅपॅसिटर इज कनेक्टेड. सिलिंग फॅन मध्ये कॅपॅसिटर कसा जोडलेला असतो. एक ऑप्शन नंबर 1 पहा, इन सिरीज विथ सप्लाय, सप्लायच्या सिरीज मध्ये असतो का, नाही. ऑप्शन 2 पहा, इन पॅरलल विथ सप्लाय, सप्लायच्या पॅरलल मध्ये जोडलेला असतो का, नाही. ऑप्शन 3 पहा, इन सिरीज विथ स्टार्टिंग वाइंडिंग. ऑप्शन नंबर 3 पहा, इन सिरीज विथ स्टार्टिंग वाइंडिंग. सिलिंग फॅन मध्ये कॅपॅसिटर हा सुरुवातीच्या वाइंडिंगच्या कसा सिरीज मध्ये जोडलेला असतो, कारण की कॅपॅसिटर हा फॅनला स्टार्टिंग टॉर्क देतो, त्यामुळे फॅन आपला जो पंखा आहे तो काय करतो, सहज सुरू होतो. मग त्याचा राईट आन्सर ऑप्शन काय, इन सिरीज विथ स्टार्टिंग वाइंडिंग. आपण कॅपॅसिटर हा स्टार्टिंग वाइंडिंगच्या कसा सिरीज मध्ये जोडतो, कारण की का फॅनला स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते. स्टार्टिंग टॉर्क दिला की फॅन काय करतो, आपला सहज सुरू होतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील, इन सिरीज विथ स्टार्टिंग वाइंडिंग कॅपॅसिटर असा जोडलेला असतो. ऑप्शन नंबर, याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा, इन अ कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटर इज बेसिकली. कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटर मुळात आहे. आपल्याला काय विचारले, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटरचं एक दुसरं नाव विचारले, तर आपल्याला माहीत असेल कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन दुसरे नाव काय आहे, तर त्याचे दुसरं नाव आहे 2 फेज इंडक्शन मोटर. काय, 2 फेज इंडक्शन मोटर याचे दुसरे नाव आहे. कोणाच्या मोटरचे, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटरचे दुसरे नाव काय, 2 फेज इंडक्शन मोटर. या मोटरचा पॉवर फॅक्टर कोणाचा, या कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर हा सर्वात जास्त असतो, सर्वात जास्त असतो. आणि याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील, 2 फेज इंडक्शन मोटर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पहा, सिंगल फेज मोटर्स कमर्शियल मॅन्युफॅक्चरेड अप टू. सिंगल फेज मोटर्स व्यवसायाकरिता किती HP पर्यंत बनवल्या जातात विचारलेलं आहे. किती HP पर्यंत बनवल्या जातात सिंगल फेज मोटर्स व्यवसायाकरिता किती HP पर्यंत बनवल्या जातात, आपल्याला सर्वांना माहीत असेल ते किती, 2 HP पर्यंत बनवल्या जातात. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील, राईट आन्सर. सिंगल फेज इंडक्शन मोटर्स या व्यवसायाकरिता 2 HP पर्यंत बनवल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता, विच ऑफ द फॉलोइंग मोटर्स इज यूज इन टॉईज. काय, खेळण्यामध्ये खालीलपैकी कोणती मोटार वापरली जाते. आपली जी खेळणी आहे त्याच्यामध्ये कोणती मोटर वापरली जाते, तर आपल्याला सेडेड पोल ही मोटर एक माहीत असेल. काय, सेडेड पोल मोटार ही एक प्रकारची काय सिंगल फेज मोटार आहे. सेडेड पोल मोटार काय, ही एक सिंगल फेज इंडक्शन काय सिंगल फेज मोटर आहे. आणि सेडेड पोल मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा असतो, लो असतो. या मोटरची इफिशियन्सी कार्यक्षमता ही खूप कमी असते. आणि ही मोटर कशामध्ये यूज केली जाते, तर आपली जी खेळणी आहे खेळणीमध्ये काय केली जाते, सेडेड पोल मोटर काय केली जाते, यूज केली जाते. आपल्याला तेच विचारले, काय क्वेश्चन काय विचारले, खेळण्यामध्ये खाली कोणती मोटर वापरली जाते, तर आपण तिथे सेडेड पोल मोटार वापरतो. या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा असतो,
स्टार्टिंग टॉर्क हा एकदम कमी लो असतो आणि या मोटरची कार्यक्षमता इफिशियन्सी ही किती असते, तर इफिशियन्सी ही खूप कमी असते. 5 ते 35% किती 5 ते 35% एवढी काय असते त्याच्या स्टेटेड पोल मोटरची इफिशियन्सी असते. आणि ही मोटर काय आपल्या खेळणीमध्ये वापरली जाते. तसेच छोटे छोटे फॅन असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्टेटेड पोल मोटर वापरली जाते. आपले छोटे फॅन जसे आपलं टेबल फॅन वगैरे ते आहेत त्याच्यामध्ये स्टेटेड पोल मोटर वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. द मोटार यूज इन हाऊस होल्ड रेफ्रिजरेटर, घरगुती रेफ्रिजरेटरमध्ये वापरलेली मोटर काय घरगुती रेफ्रिजरेटरमध्ये वापरलेली मोटार असते. ऑप्शन 1 पहा बरं. डीसी सिरीज मोटर आपण कुठे वापरतो, ॲज अ बूस्टर म्हणून. डीसी सिरीज आपण ॲज अ काय बूस्टर म्हणून वापरतो. डीसी सिरीज मोटर ॲज अ बूस्टर म्हणून वापरतो. डीसी सिरीज मोटर ही हेवी लोडसाठी काय करतो वापरतो. ऑप्शन 3 डीसी शंट मोटर ही लाईट लोडसाठी वापरतो. ह्याच्या अगोदर आपण क्वेश्चन पाहिले, हा लाईट लोडसाठी वापरतो. युनिव्हर्सल मोटर आपण कशामध्ये यूज करतो, जसे की आपलं मिक्सर असेल सिलाई मशीन असेल, याच्यामध्ये काय ड्रिलिंग मशीन असेल, त्याच्यामध्ये काय युनिव्हर्सल मोटर यूज करतो. आणि युनिव्हर्सल मोटर AC आणि DC या दोन्ही सप्लायवर काय करते, कार्य करते. खाली ऑप्शन नंबर 4 पहा. ऑप्शन नंबर सिंगल फेज इंडक्शन मोटर. मग काय आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये कोणती मोटर वापरतो, मग आपण याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, सिंगल फेज इंडक्शन मोटर याचा राईट आन्सर राहील. आपले जे घरगुती मधील जे आपले फ्रीज जे रेफ्रिजरेटर आहे त्याच्यामध्ये कोणती मोटर वापरतो, तर आपण सिंगल फेज इंडक्शन मोटर वापरतो. डीसी सिरीज मोटर आपण पाहिजे ॲज अ बूस्टर. डीसी शंट मोटर लाईट लोडसाठी आणि युनिव्हर्सल मोटर आपले मिक्सर ड्रिलिंग मशीन असेल सिलाई मशीन ते AC DC दोन्ही सप्लायवरती कार्य करते. हे तिन्हीचेही आपण काय केले ऑप्शन पाहिलेले आहे. आणि आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये कोणती मोटर वापरतो, तर सिंगल फेज इंडक्शन मोटर वापरतो. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. नेक्स्ट